ताकामध्ये ताक पोटाला गारवा देण्याचं असं पेय आहे हे. आणि म्हणजे आजारांवर सुद्धा गुणकारी आहे, जसं भगंदर, मूळव्याध या आजारांवर फार असं गुणकारी आहे. आणि असं आपल्याकडनं ताक पिलं जात नाही, म्हणून आपण हे मसाला ताक जर पिलं ना तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला मसाला ताक बनवायचा आहे आणि त्या ताकामध्ये आपण जो मसाला वापरलेला आहे तो सुद्धा आपल्याला घरीच बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. जिरं घेतलेलं आहे 3 चम्मच आणि धनेसुद्धा 3 चम्मच घेतले आपण, अख्खे धने. 20 ते 25 मिरे घेतलेले इथे. दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे बघा, असे 2 ते 3. बडीशेप घेतलेली आहे 1 चम्मच. ओवा घेतलेला आहे 1 चम्मच. आमचूर पावडर घेतलेली आहे 1 चम्मच. अर्धा चम्मच साधं मीठ घेतलेलं आहे, आपण रोज जे जेवणात वापरतो ते. आणि अर्धा चम्मच इथे काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चम्मच इथे सुंठ पावडर घेतलेली आहे आणि पाव चम्मच इथे हिंग घेतलेला आहे. मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे, त्यासाठी मी इकडे कढई ठेवलेली आहे. कढई तापवून घ्यायची आणि गॅस कमी करून द्यायचा आहे आपल्याला. तर धने घातले आधी, जिरं, बडीशेप, दालचिनी आणि ओवा, काळे मिरे. हे आपल्याला हलकंसं असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले भाजताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे. मसाले आपण छान असा हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेतले आहेत मिडियम गॅसवर. आता काढून घ्यायचे. हे मसाले आता आपण 5 ते 7 मिनिटं चांगलं थंड करून घ्यायचे. मसाले आपले थंड झालेले. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपलं जे उरलेलं साहित्य आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. सुंठ पावडर, आमचूर पावडर, हिंग, मीठ आणि काळं मीठ. हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून पावडर करून घ्यायची आहे. मसाला व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे बघा, अशी पावडर करून घेतलेली आहे छान अशी. एका वाटीमध्ये काढून घेऊ आपण आता. मी सध्या वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे, कारण मला आता ताक बनवायचं आहे म्हणून. नंतर मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि आपण जेव्हा पण काढू ना नंतर पावडर ही, तर तिला ओला चम्मच म्हणजे असा लावायचा नाही, ओला हात लावायचा नाही, म्हणजे 2 महिने छान अशी टिकते. मसाला ताक करण्यासाठी इथे मी 2 ग्लास ताक घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला तो टाकून घ्यायचा आहे आता. तर मी 1 चम्मच मसाला घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपलं मस्त असं मसाला ताक. मस्त लगेच आपण थंडगार असं प्यायला घ्यायचं आहे. मसाला ताक ग्लासमध्ये रेडी आहे प्यायला. आणि सोबत बघा मस्त असा आपण तयार केलेला मसाला. हा मसाला वापरायचा आणि ताक तयार करायचं. एकदम सोपं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.